हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सण असला की आपण काहीतरी गोडधोड करतच असतो. करूया नारळी भात. ही झटपट होणार आहे नारळी भात आणि एकदम चविष्ट लागतो आणि झटपट आपण कुकरमध्ये करणार आहे. तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे तांदूळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि तूप घेतलंय, लवंग, दालचिनी, वेलची घेतली, गूळ घेतले आणि खोबरं घेतले, एक आणि बदाम घेतले. आता आपण कुकर तापत ठेवलाय, त्याच्यात आपण तूप टाकूया. तुपामधलं लवंग, दालचिनी, वेलची टाकूया, बदाम टाकूया, परतून घेऊ छानपैकी. त्याच्यात आपण तांदूळ टाकूया. जितकं तुम्ही छान परतवताला तर तुमचा भात मोकळा होणार. खोबरं आपण टाकूया, परत छान परतून घ्यायचा. खोबरं टाकल्यावर बघा एकदम खमंग वास सुटतो, सुवास येतो. तांदूळ एकदम छान भाजल्या गेले. पाणी टाकलं मी. बासमती तांदूळ वापरला की एकदम छान सुवास होतो आणि कुकरमध्ये झटपट होतो. खोबरं टाकलं पण आहे, देऊ होता आपण त्याला. चिमूटभर आपण मीठ टाकूया, हलवून घेऊया. आली गूळ टाकूया, छान हलवून घेऊया. आता छान हलवून घ्यायचं. थोडंसं तूप होतं ते आपलं उरलेलं ते टाकूया. आपण झाकण लावलंय बघा. 2 शिट्या झाल्या की आपण बंद करूया, काढूया. हा बघा आपला नारळी भात तयार आहे. एकदम मोकळा झालाय, एकदम बघताक्षणी खायच्या इच्छा होईल असा झालाय आणि कुकरमध्ये लावला की झटपट होतो, काही वेळ लागत नाही. आता आपण प्लेटमध्ये सर्व करू. पण झटपट होणारा हा कुकरमध्ये नारळी भात. एकदम नारळ असेल तुमच्या घरात आणि वेलची, लवंग, दालचिनी तर सगळ्यांच्या घरात असतं आणि झटपट होतो. तुमच्याकडे पाहुणे आले असेल आणि तुम्हाला करायचं असेल काही गोड तर झटपट होणारा हा नारळी भात आहे. तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.